नमस्कार, पिंकी मराठी सुगरण या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मिक्स कडधान्यांची भाजी। चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मिक्स कडधान्य 1 वाटी घेतलेले आहे। एका बाउलमध्ये आपण 2 पाण्याने धुवून पाणी काढून घ्यायचं आहे। गॅसवर कढई गरम व्हायला ठेवलेली आहे। त्यामध्ये धुतलेले कडधान्य घ्यायचे आहेत। कडधान्य थोडंसं तेल आणि मीठ टाकून भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून भाजी आपली चांगली चविष्ट होईल। एक 2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। मिक्स कडधान्य आपले परतून झालेले आहे, तुम्ही पाहू शकता। गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये 1.5 चमचा तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 लहान चमचा जिरे घेतलेले आहेत। मोहरी घेतलेली आहे। ताजी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। 1 मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। एक मीडियम साईजचं टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून। एक 4 ते 5 पाकळ्या लसूण घेतलेला आहे ठेचून। एक चमचा हळद घेतलेली आहे। 1 चमचा धनिया पावडर घेतलेली आहे। 2 चमचे घरगुती लाल तिखट घेतलेले आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। तेल आणि मीठ टाकून भाजून घेतलेले कडधान्य घेतलेले आहेत। छान मिक्स करून घ्यायचं आहे। पाऊण ग्लास गरम पाणी घेतलेलं आहे। अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्यायचं आहे। लक्षात घ्या की कडधान्य भाजतानाही आपण मीठ घेतलं होतं, त्यामुळे मिठाचं प्रमाण बेतानच घालायचं आहे। झाकण ठेवून एक 10 मिनिटं कडधान्य आपण शिजवून घेणार आहोत। एक 10 मिनिटानंतर भाजीवरचं झाकण काढून बघूयात। भाजी आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आणखीन झाकण ठेवून मिनिटभर भाजी शिजवून घ्यायची आहे।
आपण आता उघडून बघूयात. आणखीन थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे. टोटल आपल्याला 1 ग्लास पाणी लागलेलं आहे. गरम पाण्यामुळे भाजी जास्त चविष्ट होते. झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता भाजी आपली किती छान झालेली आहे. 1 चमचा शेंगदाण्याचा बारीक कूट घेतलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर घ्या आणि नाही घेतला तरी पण चालेल. बारीक कट केलेली कोथिंबीर घेतलेली आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी आपली झालेली आहे. आपण भाजीवर झाकण ठेवूया. तुम्ही पाहू शकता मिक्स कडधान्यांची भाजी आपली किती छान झालेली आहे. ही गरम गरम भाजी चपाती सोबत भाकरी सोबत खूपच चविष्ट लागते. आपण एका सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया. भाजीचा सुगंधही खूप छान सुटलेला आहे. मिक्स कडधान्यांची भाजी आपली झालेली आहे. ही भाजी तुम्ही शाळा किंवा ऑफिसच्या टिफिनसाठी देऊ शकता. कुकरला 1 शिट्टी करून घेतली तर अगदी झटपट होते भाजी ही. आजची रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.